मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबड्डी कबड्डी करत सुजित कुमार हा मीराजवळ जाण्याचा प्रयत्न करतो। मीरा आता त्या गोष्टीसाठी विरोध करत असते। ती सतत मागे जात असते आणि जोरातच त्या बॉक्सला जाऊन धडकते। तोच सुजित कुमार अगदी तिच्या जवळ येतो तेव्हा मीरा अतिशय रागाने त्याला बाजूला ढकलून देते। त्याचं डोकंच आता त्या बॉक्सवर जोरात आदळतं। तेव्हा सुजित कुमारची जी माणसं असतात ती लगेच मीराच्या अंगावर धावून जात असतात। पण आता सुजित कुमार त्यांना हाताचा इशारा करून शांत बसा असं म्हणतो आणि स्वतः मीराजवळ जाऊ लागतो। त्यानंतर तो खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो। गालातल्या गालात हसत अगदी तिच्या जवळ जातो। मग आता मीरा म्हणते बाजूला व्हा। तेव्हा तो तिची ओढणी पकडतो। मीरा आता रागातच त्याचा हाताचा जोरात चावा घेते। त्यामुळे सुजित कुमारची चांगलीच धांदल उडते। त्याच्यापासून वाचण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते। त्यानंतर तो मीराला जोरात ढकलतो। तोच मीरा आता पुन्हा बॉक्सवर जाऊन आदळते। तिचं डोकं जोरात तेथे आपटल्यामुळे आता तिला चक्कर येऊ लागते। तर सुजित कुमारला हेच हवं असतं की तिला किडनॅप करून ठेवायचं आणि जबरदस्ती तिच्याबरोबर लग्न करायचं। दुसरीकडे सत्या आता घरी जात असतो। तो त्याच्या बाईकवर असतो। समोर पाहतो तर मीराची स्कूटर ही तेथे पडलेली असते। हेल्मेट वगैरे दुसरीकडे पडलेलं असतं। त्यामुळे आता सत्या लगेच ते पाहतो आणि स्वतः बाईक थांबवून मीराची बाईक रस्त्याच्या कडेला व्यवस्थित लावून हेल्मेट वगैरे तेथे ठेवतो आणि मग तिचा जो मोबाईल असतो ना तोही तेथे तो ठेवतो। तर तो तिला इकडे तिकडे पाहतो परंतु ती कुठेही दिसत नाही, म्हणूनच तो आता तेथून जातो। दुसरीकडे लक्ष्मी आता खूप काळजीत असते। तेवढ्यातच मधू आता तेथे येते आणि तेथे आल्यानंतर तिची आई लगेच विचारते काय झालं। तेव्हा दोन माणसांनी मीराताईला पाहिलं होतं परंतु ती कुठेच नंतर त्यांना दिसली नाही असं आता जेव्हा ती सांगते तेव्हा लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो। त्यावेळी लक्ष्मी म्हणते की हे गेल्यापासून जर कुणीही माझ्या नजरेसमोर दूर झालं ना तर मला खूप भीती वाटते। मग आता मधू विचारते आई मला असं वाटतं प्रिन्सिपल सरांकडे गेली असेल, माझ्या मैत्रिणीकडे चौकशी करू का। त्यावेळी ती ठीक आहे असं म्हणते। तर मधू लगेच तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि विचारते मीराताई तुला बंगल्यावर दिसली का। मग आता तिकडून ती नाही म्हणते। तेव्हा मधूला जरा धक्काच बसतो। तर फोन ठेवल्यानंतर आता ती म्हणते आपली मीराताई तिकडे सुद्धा गेली नाहीये। तर आता लक्ष्मी खूपच रडू लागते। दुसरीकडे सुजित कुमार हा मीराची ओढणी हळूहळू काढण्याचा प्रयत्न करतो। आता मीरा शुद्धीवर नसते। सत्या आता तेथे येतो आणि जोरातच बॉक्सवर लाथ मारतो। तसे ते बॉक्स आता खाली ढसळतात। त्यामुळे सुजित कुमार आणि त्याची माणसं ही खूपच घाबरतात। त्यानंतर सत्या एक जोरात लोखंडाचा रॉड ओढतो आणि तो सुजित कुमारच्या डोक्यात घालतो। गुंडांची आता धुलाई करत सत्या आता त्यांना चांगलीच अद्दल घडवतो। सुजित कुमारची तर तो पूर्णपणे वाट लावून टाकतो। त्यानंतर मीराची जी ओढणी असते ती तो घेतो आणि तिच्या अंगावर फेकतो। शिबशी आता शुद्धीवर येते तेव्हा तिला आता लगेच इशाऱ्यानेच तो सांगतो बाहेर जा। तेव्हा ती बाहेर जायला निघते। इकडे सुजित कुमार आता लगेच चाकू घेतो आणि सत्याच्या हातावरच चालवतो। सत्याला आता खूप मोठी जखम होते। मीरा ते स्पष्टपणे पाहते आणि तिला तो खूप वाईट वाटतं। त्यानंतर डेअरिंग दाखवत आता सुजित कुमार हा सत्याला रॉडने मारत असतो परंतु तोच रॉड आता हातात घेऊन सत्या आता त्याचा प्रतिकार करत असतो। आता त्या दोघांच्या झटापटीमध्ये मीरा ही बाहेर जाण्यासाठी रोड शोधते आणि तेथून जाता तिच्या बाईक जवळ जात असते पण तिला खूप दम लागलेला असतो। सत्या तिच्या पाठीमागेच असतो पण तो लपून बसलेला असतो। आता मीरा सुरक्षित आहे की नाही ही जर तो लक्ष ठेवत असतो। त्यानंतर इकडे मीरा आपल्या स्कूटर जवळ येते आणि पाहते तर ती बाईक वगैरे व्यवस्थित असते। तिचा फोन तेवढ्यातच वाजतो। तेव्हा ती म्हणते हा फोन तर हरवला होता आणि अचानक कसा सापडला असं म्हणून तिचं पुढे लक्ष जातं। जर झाडाच्या पाठीमागे सत्या हा उभा असतो तेव्हा मीरा आता पटकन आपले पुसते आणि विचार करत राहते। तर सत्या मात्र गालातल्या गालात हसत असतो। दुसरीकडे लक्ष्मी आता खूप काळजीत असते। तेवढ्यातच मधू घरी येते आणि म्हणते मीराताई कुठेच नाहीये। मग आता मीरा नक्की कुठे गेली असेल हा प्रश्न लक्ष्मीला पडतो। ती खूप रडू लागते। तेवढ्यातच राज आता तेथे येतो। तेव्हा लक्ष्मी विचारते बाळा मीरा अजून घरी आली नाही, तुला दिसली का रे कुठे। तेव्हा तो म्हणतो हे बरं आहे, मीराताई अशी कुठेही फिरते आणि मी जरा उशिरा आलो की लगेच तुमची कटकट सुरू होते। जाऊ देत मला आता खूप भूक लागली आहे असं म्हणून तो आतमध्ये जेवायला जातो। मीराची व्यवस्थित काळजी
सुद्धा करत नाही। तर मधू आता त्याच्यावर खूप जोरात ओरडते आणि म्हणते तुझ्यासारखी ती हलगर्जीपणा करत नाही कोणत्या गोष्टीमध्ये। मीराताई महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडली होती, तुला काही समजतं की नाही। लक्ष्मी आता रडू लागते। इकडे आता मीरा स्कूटरवरून घरी आलेली असते। तेवढ्यातच आता तेथे काकी येतात आणि म्हणतात काय गं तू एवढ्या लेट आली आज। तेव्हा ती आता मनातल्या मनात विचार करू लागते कुणाला काही सांगायला नको, नाहीतर सर्वजण उगीच घाबरतील। इकडे आता लक्ष्मी खूप रडत असते। त्यावेळीच आता मीरा येऊन तेथे दरवाजात थांबते। मधू म्हणते तायडे तू आलीस। तेव्हा मधू पटकन आतमध्ये येते। तेव्हा काय झालं होतं, तू एवढा वेळ कुठे होतीस असं आता लक्ष्मी विचारू लागते। मधू म्हणते की आई अगं थांब ना, तिला बसू दे तरी, असं म्हणून ती तिला अगोदर पाणी देते। तेवढ्यातच राज आता बाहेर येतो। तेव्हा तो म्हणतो आम्ही तुला किती शोधलं, कुठे होतीस ग तू। मग आता ती म्हणते काही नाही रे, माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता म्हणूनच मी जरा उशिरा आले। सर्व डिलेवरी देण्यासाठी जरा उशीरच झाला, कारण सगळीकडे मला चालत जावं लागलं। आता मीरा खोटं बोलती ही गोष्ट लक्ष्मीला समजते। त्यामुळे ती म्हणते की हे बघ मीरा, मी तुझी आईसुद्धा आहे आणि बापसुद्धा आहे आता, त्यामुळे बाहेरून कळण्याऐवजी तूच सांग ना की काय झालं ते। आता मीराचा नाईलाज होतो। तेव्हा ती म्हणते बरं सांगते मी काय झालं ते, पण आता सगळं काही ठीक आहे, कुणी कुणाच्या जीवाला असा घोर लावून घ्यायचा नाही। आता ती घडलेला सर्व प्रकार सांगू लागते की कशा प्रकारे सुजित कुमारच्या गुंडांनी मला किडनॅप केलं होतं आणि एका टाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं आणि सुजित कुमार कशा प्रकारे मला लग्नाची मागणी घालत होता। तेव्हा हे ऐकताच लक्ष्मीच्या काळजाचा ठोकाच चुकतो। तेव्हा ती खूप रडत असते। तर राज आणि मधुला देखील धक्काच बसतो। तेव्हा लक्ष्मी म्हणते बाळा अगं तुला काही झालं असतं तर आम्ही तुला कुठे पाहिलं असतं। एका हेल्मेटवाल्याने मला वाचवल्याचं मीरा सांगते। त्यावेळी आता तो हेल्मेटवाला नक्की कोण होता असं मधू विचारते। तेव्हा मीरा म्हणते नाही माहीत, पण खरंच त्याच्यामुळे आज मी वाचले असं ती पुन्हा पुन्हा म्हणू लागते। मग आता तू आम्हाला फोन तरी करायचास ना ग ताई, असं मधू विचारते। तेव्हा त्या फोनची तर वेगळीच गोष्ट आहे असं म्हणून आता ती सत्याबद्दल सांगू लागते आणि म्हणते माणसं सुद्धा बघ ना कशी आहेत, एक तो सत्या नुसता गुंड आहे आणि दुसरा कोणतो हेल्मेटवाला माणूस मला वाचवायला आला होता स्वतःचा जीव धोक्यात घालून, असं आता मीरा ज्यावेळी म्हणते त्यावेळी लक्ष्मी म्हणते आता आपण थांबायचं नाही मीरा, हे बघ उद्या तुला ती मुलाकडचे पाहायला येणार आहेत, आपण अगोदर त्या सुजित कुमारची पोलिसांमध्ये कंप्लेंट करूयात। तेव्हा मीरा आता हो असं म्हणते आणि मधूसुद्धा। मग आता राज म्हणतो कशाला उगीच पोलीस कंप्लेंट करायची, आता मीराताई आली आहे ना। त्यावेळी मधू म्हणते गप्पा बस राज, अरे तुझ्या वेळी सुद्धा आम्ही पोलिसांमध्ये कंप्लेंट केलीच होती, तेव्हा मी बदनामीला अजिबात घाबरलो नाही। त्यावेळी लक्ष्मी आता राजला जोरात ओरडते आणि म्हणते अरे उपकार म्हणून नाही तर रक्ताची नाती तरी तू जप, सांभाळ त्यांना। तर आता मीरा म्हणते शांत बसा मधू, तू सुद्धा आणि राज तू सुद्धा, आता माझं लग्न होणार आहे, मग कशाला उगीच ही भांडणं, त्याचबरोबर कशाला उगीच आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला जायचं। आता माझा विषय संपेल, मग तो सुजित कुमारला त्याचं भाडं मिळालं म्हणजे तो कधीही इकडे येणार नाही, उगीच भांडण तंटा नकोच। जर ते पाहुणे पाहायला आले आणि पोलीस चौकशीसाठी आले तर उगीच प्रॉब्लेम नको, असं म्हणून मीरा आता सर्वांना समजावू लागते। तेव्हा आता लक्ष्मी आणि मधू राज विचार करू लागतात। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पंकज हा सत्याला खूप बोलतो आणि म्हणतो तू सत्यानाशच करणार आहे असं म्हणून तो त्याच्यावर खूप चिडतो। सत्या देखील गप्प बसत नाही, तो पंकजच्या अंगावर धावून जातो। तर पंकज आता त्याला घाबरूनच बाहेर पळतो। सत्या आता लगेच त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो तुला भिताडात गाडीन, अगोदर सांग त्या मुलीचं तू वाटोळं करू नकोस, अरे तू पैशांसाठीच हे लग्न करायला तयार झालास ना। तेव्हा पंकज खूपच रागात अजूनही त्याच्याकडे पाहू लागतो। तर दुसरीकडे आता लक्ष्मी म्हणते मीरा हे बघ तुझे बाबा जरी आपल्यामध्ये नसेल ना तरीही त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती, त्यामुळे तू ही साडी आता उद्या नेस। तेव्हा ठीक आहे असं आता मीरा म्हणते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।